कुंभनगरी, देवनगरी एवढंच नव्हे तर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेली त्र्यंबकेश्वर नगरी. या त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये भाविक वेगवेगळ्या राज्यातून दर्शनासाठी येत असतात. मात्र ती नेहमी कायम चर्चेत असते ती भाविकांना मारहाणच्या बाबत. असाच नुकताच एक प्रकार नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये घडलाय. या ठिकाणी थेट गाभाऱ्यामध्येच भाविकाला सुरक्षा रक्षकांनी मारहाण केली आहे. काय आहे हे सविस्तर प्रकरण पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत. त्र्यंबकेश्वरमध्ये वेगवेगळ्या राज्यातून भाविक दर्शनासाठी येतात. काहींचा हट्ट असतो का आम्हाला 2 मिनटं महादेवाला बघू द्या. मात्र मंदिर प्रशासनाकडनं थेट भाविकांना जी आहे ती धक्काबुक्की करण्यात येते, पुढे लोटण्यात येते आणि ह्याबाबतची व्हिडिओ देखील समाज माध्यमांमध्ये व्हायरल होतात. मात्र एक भाविक जो दर्शनासाठी आला त्याला थेट लाताबुक्क्यांनी मारहाण केली आणि ह्याबाबतचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे आणि तो व्हिडिओ बघा. याबाबत मंदिर प्रशासनाकडून एक खुलासा आला. विश्वस्त कैलास घुले यांनी सांगितलं का या भाविकाने ड्रग्ज सारखा नशा केलेला होता. त्याला आम्ही समज दिली, त्याच्या घरच्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र नंतर तो रडू लागला, त्यांनी सॉरी सांगितलं, नंतर त्याला सोडून देण्यात आलं. काय बोलले विश्वस्त कैलास घुले ऐकूयात. कालची जी बातमी आज पूर्ण वृत्तवाहिन्यांवर फिरत आहे तर ही वस्तुस्थितीला धरून नाही आहे. त्या पूर्ण बातमीचा आम्ही तपास केला असता सीसीटीव्ही फुटेज पाहिला की सदरचा भाविक हा 5:45 वाजता मंदिरात आला. दर्शन बारीमध्ये तो 1 तासभर बसला आणि तिथे धाण लावून बसल्यानंतर इतर भाविकांना आतमध्ये जशी गर्दी वाढली तसा अडथळा निर्माण झाला म्हणून त्याला उचलून दक्षिण द्वाराने तिथे परत बसवलं. तिथे तो मेडिटेशन करत बसल्यानंतर परत दक्षिण द्वाराने जिथून लोक भाविक बाहेर पडतात त्यांना रेटारेटी करून तो आतमध्ये आला आणि उंबऱ्यावर गेल्यानंतर त्याने कपड्यांमध्ये आतमध्ये जाण्याचा आग्रह धरला. त्र्यंबकेश्वर दर्शनचा जो परंपरा आहे त्याच्यामध्ये गाभाऱ्यामध्ये जाण्यासाठी सोळं नेसून जावं लागतं, कपड्यामध्ये जाता येत नाही. उंबऱ्यावरच्या तुंगार जे प्रतिनिधी आहेत त्यांनी आणि आमच्या सुरक्षा रक्षकांनी समजून सांगितलं की आपल्याला असं आतमध्ये जाता येणार नाही. परंतु तो त्याच्यामध्ये जास्त उद्विग्न होऊन त्याने शिवीगाळ केली. शिवीगाळ केल्यानंतर आमच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना बलपूर्वक बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता त्याने आमच्या एका कर्मचाऱ्याला त्याच्या अंगावरचं जर्किन गुंडाळलं आणि मारहाण केली. त्याच्या डोळ्याला जखम झाली आणि त्याचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला आमच्या कर्मचाऱ्याचा आणि तो ओरडायला लागल्यानंतर इतर सुरक्षा रक्षकांनी बलाचा वापर करून त्याला त्याच्या बाहेर मंदिराच्या बाहेर प्रांगणाच्या बाहेर काढलं. त्याच्यानंतर काल आमच्या कार्यक्रमामध्ये आम्ही सर्व विश्वस्त त्या ठिकाणी असताना सदर भाविकाला समज दिली तर त्याने ड्रग्ज घेतल्याचं आमच्या लक्षात आलं. आम्ही पोलिसांनाही बोलवलं तर त्यांनी ड्रग्ज घेतलेलं होतं. ड्रग्ज घेतले, त्याचे आविर्भाव आणि हावभाव बघितले. मग त्याच्या कुटुंबियांशी आम्ही बोलण्यासाठी त्याचा नंबर मागितला आणि एक चांगल्या घरचा मुलगा होता, ड्रग्जच्या अधीन गेलेला होता. मग त्याला आम्ही त्याची समज दिल्यानंतर तो रडायला लागला आणि त्यांनी सॉरी म्हटल्यानंतर तो देवस्थानच्या दर्शनाच्या रांगेतून बाहेर पडला. अशा प्रकारचा कालचं घटना घडली आहे. विश्वस्त घुले यांनी सांगितलं का तो चांगल्या घरातला मुलगा होता, तो नशेच्या आहारी गेलेला होता, त्यांनी ड्रग्ज घेतलेले होते, त्याचे हावभाव तसे होते. मात्र घुलेंना कसं कळालं का त्यांनी ड्रग्ज घेतलं याबाबत त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार देणं गरजेचं होतं. आणि जर त्यांनी ड्रग्ज घेतलेले असतील तर त्र्यंबकेश्वरमध्ये ड्रग्ज आले कुठून असा मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. गेल्या अनेक दिवसापासून जर आपण बघितलं तर त्र्यंबकेश्वरमध्ये
गुंडागर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी नाशिकचे पत्रकार जेव्हा वृत्तांकनासाठी त्र्यंबकेश्वरमध्ये गेले होते, तिथल्या पार्किंगच्या ठेकेदारांनी थेट तिथल्या पत्रकारांना म्हणजेच नाशिकच्या पत्रकारांना मारहाण केली. एवढंच नव्हे तर त्र्यंबकेश्वरमध्ये अवैधपणे प्रवेश देणं, पैसे घेऊन प्रवेश देणं असे वेगवेगळे आरोप हे कायम या त्र्यंबकेश्वर मंदिरच्या परिसरामध्ये खरं तर पाहायला मिळतात. तिथे असे प्रकार घडल्याची देखील तक्रार आहे. एवढंच नव्हे तर सुरक्षा रक्षक जे आहे ते भाविकांना मारहाण करतात आणि ह्याबाबतचे अनेक व्हिडिओ हे सोशल मीडियावर व्हायरल आहे. हा भाविक जर तिथे शिवीगाळ करत होता तर तिथे पोलिसांना बोलवणं, त्यांनी जर ड्रग्ज घेतले असतील तर त्याला पोलिसाच्या ताब्यात देणं देखील तेवढंच गरजेचं होतं. आपल्याला काय वाटतंय त्र्यंबकेश्वरमध्ये घडलेल्या या प्रकाराबद्दल? आपल्याला जे आपलं मत असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. मी किरण नाईक, लोकमत.com साठी नाशिक.